नमस्कार मित्रांनो, स्काय ट्रेडिंग हब या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा रिअल ट्रेडिंग शिकण्यासाठी मला फॉलो करा. हा निफ्टीचा 6 तारखेचा ट्रेड आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण आपण एक डिस्कशन केलं होतं 6 तारखेच्या ट्रेडबद्दलचं. तर कोणकोणते लॉजिक्स आपण लावून प्रॉफिट बनवलं ते आपण बघूया. प्राइस ॲक्शन, सपोर्ट रेजिस्टन्स, रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग सायकोलॉजी याबद्दल पण आपण डिस्कस करूया. तर प्राइस ॲक्शन जर बघितली आपण तर 5 कॅन्डलला इंगल करून एक मारुबुजू कॅन्डल निघाली, जे सपोर्ट कुठे होता त्याचा 25,500 वर आणि वरून एक ट्रेंड लाईन पण गेलेली होती. यामध्ये कन्फर्मेशन झालं की इथनं मार्केट वर जाईल, पण सपोर्ट जो होता त्यांनी याच्या आधी वर गेल्यानंतर ट्रॅप करून जिथे खाली आणलं तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉच करायचा होता. तिथनंच आपण आपली एंट्री घेणार होतो. तर आपण त्याच पद्धतीनं आपला टार्गेट आणि स्टॉप लॉस डिफाईन केलं आणि तिथनं आपण आपला ट्रेड घेतला. त्यामागं इंडिकेटर्स कोणते कोणते होते आपले? व्हीवॅपच्या वर क्लोजिंग झालेली कॅन्डल होती, जी मारुबुजू सेकंड कॅन्डल झालेली होती. त्यानंतर 20 EMA याच्यावरती पण ब्रेकआउट दिलेला होता. ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट, इंडिकेटरचा ब्रेकआउट आणि सपोर्ट, ह्या 3-4ही गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्यावेळेस एखाद्या याच्यातून निघतात तर त्यावेळेस 100% तुम्हाला एक ट्रेड घ्यावाच लागतो, रिस्क घ्यावंच लागते. कारण की ते एकदम फुल 100% तर नाही, पण 50% तरी तुम्हाला ॲक्युरसी देतं की इथनं मार्केट वर जाण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणून. आणि त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण आपल्या टार्गेटकडे वळत आहोत. तर लाईव्ह ट्रेडिंग करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागतात, सायकोलॉजी बिल्डअप करावं लागते. आणि आपण मेन टार्गेट जे ठेवलेलं होतं ते एक याआधी जिथून मार्केट वर जाताना ट्रॅप करून खाली आलं, तर तिथं आपण काही क्वांटिटी बुक केल्या. त्याच्यानंतर 50 EMAच्या वरती ज्यावेळेस वर निघाला तर आपल्याला माहीत होतं की इथनं थोडं वर जाईल, तर आपण तिथं पण आपलं टार्गेट बुक करायचं. ते टार्गेट याच्यासाठी आपण डिफाईन केलं होतं की पहिल्या 5 मिनिटाची जी कॅन्डल होती तिथे त्यांचं क्लोजिंग होतं आणि तिथं पण भरपूरसा OI उपलब्ध होता. त्याच्यामुळं आपण तिथेच फायनल टार्गेट आपण आपलं कंप्लीट केलं. अशाच रिअल व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू.